प्रवीण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते आहेत. त्यांची रांगडी आणि वास्तववादी दिग्दर्शन शैली प्रेक्षकांना खूप आवडते. देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या दिग्दर्शनाची आणि आजवरच्या प्रवासाची माहिती त्यांनी गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी अमरावती येथे हॉटेल मैफिलींमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देऊळ बंद 2 चित्रपटाचा मूळ उद्देश स्पष्ट करताना यावेळी प्रवीण तरडे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. हा चित्रपट प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या या विषयावर भाष्य करतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालेल्या कमाईतील काही हिस्सा शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. देऊळ बंद या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनीच केलंय. चित्रपटात दिग्दर्शनासोबतच त्यांनी सदू शेठ ही महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे श्री स्वामी समर्थ आणि प्रवीण तरडे यांच्या धर्मपत्नी स्नेहल तरडे या संगीता, मुख्य शेतकरी महिला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यांच्यासोबतच महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भूतकर आणि मंगेश देसाई यांनीही यात काम केलंय. देऊळ बंद भाग 1 यानंतर त्यांनी मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर आणि धर्मवीर 2 यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. देऊळ बंद 2 या चित्रपटाला सिनेरसिकांचा लाभलेला प्रतिसाद लक्षात घेता यानंतर आगामी काळात आपण देऊळ बंद 3 चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या चित्रपटाचं चित्रीकरण हे आता अमेरिकेत व विदेशातील विविध लोकेशनवर केलं जाणार असल्याचं सुद्धा यावेळी प्रवीण तरडे यांनी सांगितलंय. तसेच आत्मनिर्भर भारत या थीमवर आधारित हा चित्रपट असणार असल्याचं सांगताना सिनेरसिकांचे लाभणारे सातत्यपूर्ण पाठबळ हे आपणास लाभणारी ऊर्जा असल्याचं सांगण्यास यावेळी प्रवीण तरडे विसरले नाहीत. याचा उल्लेख मात्र आवर्जून करावाच लागेल. मुळशी पॅटर्न या चित्रपटाला घेऊन यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत त्यांनी यावेळी आपले मूळ वास्तव हे मुळशी या गावचं असल्याचं सुद्धा सांगितलं. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालीत देऊळ बंद 2 चित्रपटाच्या माध्यमातून बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या व वेदना यांवर प्रकाशझोत टाकताना प्रवीण तरडे यांनी यावेळी संवाद साधित देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी काही उपाययोजना आम्ही सांगितल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणताही शेतकरी हा आत्महत्या करणार नाही असा सुद्धा त्यांनी दावा केलाय. या पत्रकार परिषदेला देऊळ बंद 2 या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, चित्रपट निर्माते कैलास वाणे हे उपस्थित होते. काय मागासलेलं किंवा त्याच्या डेफिनेशन काय असतात याच्यावर बोलण्या इतका मी मोठा पण नाहीये. विदर्भाला मागासलेलं वगैरे म्हणणं योग्य नाही, कारण खूप मोठा भाग आहे महाराष्ट्रातला आणि खूप मोठमोठ्या लोकांनी योगदान दिलेला भाग आहे. त्यामुळं महत्त्वाचं अंग आहे. सगळ्या महाराष्ट्राला संत्र्याची चव खाऊ घालणारा विदर्भ आहे. हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण विदर्भात जास्त आहे आणि तेच कमी व्हावं या हेतूनं काढलेला सिनेमा म्हणजे देऊळ बंद भाग 2 आहे. मला काहीच माहीत नाही, कारण मी स्वतः शेतकरी आहे. मी सिनेमावाला जरी असलो तरी शेतकरी आहे. मी माझं काम करतोय, मी गावागावात खेड्यापाड्यात फिरतोय. त्यानं काय होईल की मराठी प्रेक्षक तयार होईल. आता मी तुमच्याकडे आलो तर तुम्हालाही बरं वाटणारच ना की बाबा एवढा सिनेमा ब्लॉकबस्टर झाल्यावरही माणूस अमरावतीत आलाय, विदर्भात गेलाय. तर अशा वेळी होतं काय, प्रेक्षक वाढतो. तुम्ही पत्रकार बंधू ज्यावेळी या बातम्या सर्वत्र देता त्यावेळी माणसांना काय वाटतं, चायला राव तो तरडे आपल्या अमरावतीत आला रे, आपल्या विदर्भात आला रे. त्यांना बरं वाटतं. कदाचित ते सिनेमा पाहायला जातात, आत्ता नाही गेले तर पुढचा कुणाचा तरी येईल, तो पाहिला जाईल. त्याला आता घबाडकुंड नावाचा कुठला तरी मराठी सिनेमा येतोय अप्रतिम, त्या प्रीतम पाटीलचा, संदीप पाठक, देवदत्त नागेचा, कदाचित तो पाहायला जातील. मी इथं आल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढणार आहे.